नमस्कार. वेद विकासाचा 24 तास घडामोडींमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. 190 उरण विधानसभा मतदारसंघाची निवडणूक ही नुकताच पार पडली आणि या निवडणुकीमध्ये तिरंगी लढत या ठिकाणी पाहायला मिळाली. म्हणजे शेतकरी कामगार पक्षाचा मागील असलेला बालेकिल्ला, या बालेकिल्ल्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे प्रीतम म्हात्रे, भारतीय जनता पार्टीकडून आमदार महेश बालदी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून मनोहर भोईर हे तिघेही मातब उमेदवार या उरण विधानसभा मतदारसंघामध्ये या ठिकाणी उतरले होते. तर 190 उरण विधानसभा मतदारसंघामध्ये 2009ची जी निवडणूक झाली, या 2009 मध्ये शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेस अशी दुरंगी लढत या ठिकाणी पाहायला मिळाली होती. यामध्ये दुरंगी लढतीमध्ये शेतकरी कामगार पक्षाकडून विवेक पाटील यांनी 82,017 मते घेऊन हे विजयी झाले होते. नंतर 2014 मध्ये चौरंगी लढत या ठिकाणी पाहायला मिळाली. म्हणजे शिवसेना असेल, शेतकरी कामगार पक्ष असेल, भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस अशी चौरंगी लढत या ठिकाणी पाहायला मिळाली. म्हणजे शिवसेनेकडून मनोहर भोईर असतील, शेतकरी कामगार पक्षाकडून विवेकानंद पाटील असतील, भारतीय जनता पार्टीकडून महेश बालदी असतील आणि काँग्रेसकडून महेंद्र घरत असतील, अशी चौरंगी लढत या ठिकाणी 2014 मध्ये पाहायला मिळाली. यामध्ये मनोहर भोईर यांना 56,131 मतं मिळून या ठिकाणी मनोहर भोईर या ठिकाणी विजयी झाले होते. नंतर 2019ची निवडणूक पुन्हा पाहायला मिळाली. या 2019च्या निवडणुकीमध्ये ही 2019ची निवडणूक तिरंगी लढत पाहायला मिळाली. यामध्ये भारतीय जनता पार्टी म्हणजे अपक्ष उमेदवार महेश बालदी आणि शिवसेना आणि शेतकरी कामगार पक्ष अशी ही लढत या ठिकाणी पाहायला मिळाली. या 2019च्या निवडणुकीमध्ये 74,549 मते घेऊन मात्र महेश बालदी या ठिकाणी विजयी झाले होते. म्हणजे हा जो उरण विधानसभा जो मतदारसंघ आहे तो मात्र प्रत्येक वेळेस नवनवीन आमदार या ठिकाणी मिळत असतो. म्हणजे 2009 असेल, 2014 असेल, 2019 असेल, म्हणजे तिन्ही वेळेला ही वेगवेगळे आमदार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. मात्र 2024ची अतिशय चुरशीची निवडणूक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. म्हणजे ह्या 2024च्या निवडणुकीमध्ये प्रत्येक उमेदवार, मातब्बर उमेदवार म्हणजे प्रीतम म्हात्रे असतील, महेश बालदी असतील आणि मनोहर भोईर असतील, असे तिघेही मातब उमेदवार या उरण विधानसभा मतदारसंघामध्ये उतरले होते. त्यांची निवडणूक ही नुकताच पार पडली. या निवडणुकीमध्ये मोठमोठ्या प्रचाराच्या सभा असतील, रॅल्या असतील, पक्षप्रवेश असतील, असे मोठमोठे या ठिकाणी या उरण विधानसभा मतदारसंघामध्ये पाहायला मिळाले. मात्र 2024ची निवडणूक पार पडली. मात्र उद्या हा सोनियाचा दिवस या ठिकाणी सर्वांना पाहायला मिळणार आहे. सर्वांचे लक्ष या 2024 म्हणजे 190 उरण विधानसभा मतदारसंघाकडे लागून राहिलेलं आहे. म्हणजे 2024 मध्ये नक्की कोण आमदार बनणार, कारण ही 2009 पासूनची जी परंपरा, ही परंपरा मोडली जाणार का, याहीकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. मात्र नक्की ह्या उरण विधानसभा मतदारसंघामध्ये काय घडणार आणि काय बिघडणार, कोण उमेदवार म्हणजे कोण आमदार होणार हे पाहणं मात्र तेवढंच गरजेचं आहे. सर्व उमेदवार असतील, तिन्ही उमेदवार असतील, त्यांचे राजकीय नेते असतील, त्यांचे पदाधिकारी असतील, त्यांचे कार्यकर्ते असतील, सर्वांचं लक्ष मात्र उद्याच्या या काउंटिंगमध्ये म्हणजे मतमोजणीकडे या ठिकाणी लागलेलं आहे. सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल आणि लवकरच हे चित्र मात्र आपल्याला पाहायला मिळाले. ही सर्वांची मनं ही पल्लवित झालेली या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. तर पाहूया उद्या नक्की या उरण विधानसभा मतदारसंघाचं हे आमदारकीचं स्वप्न कोण साकार करणार हे पाहणं मात्र तेवढंच गरजेचं आहे. आपण आमच्या चॅनलला जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका.